या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडत आहे अशा आमच्या सारिका नांदेकर वहिनी, तसेच कार्यक्रमाच्या उद्घाटक तथा आमच्या पंचायत समितीचे सभापती सन्माननीय विक्रमभाऊ पाटील साहेब, सन्माननीय देसाई वहिनी, लाड साहेब, जाधव साहेब, कुरडे वहिनी, डेंगे वहिनी, खास त्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यावर उपस्थित असलेल्या सन्माननीय रक्षा शिंदे मॅडम, आमचे तालुका कृषी अधिकारी सन्माननीय खुडे साहेब, त्यांची सर्व टीम, पंचायत समिती बुजुर्गची सर्व टीम, प्रगतशील सर्व शेतकरी आणि खास करून नैसर्गिक शेतीसाठी उपस्थित असलेले वेगवेगळ्या शेतकरी उत्पादक गटाचे सर्व आमचे शेतकरी बांधव, सर्व आमच्या बचत गटातील महिला ताई आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन कार्यक्रम एकत्रित घेत आहोत. खास करून वृक्ष लागवडच्या बाबतीत सकाळचा कार्यक्रम आपला प्राथमिक स्वरूपामध्ये पार पडला आणि तदनंतर आज आपण इथं प्लास्टिक ड्रम वितरण वाटप, जैविक निविष्ठा संचाचं वाटप अशा पद्धतीचं काम इथं पण करतं. आता हे निविष्ठा काय आहे, ड्रम काय आहे, ह्याच्या सगळ्यांच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या शिंदे मॅडम, खुडे साहेबांनी आपल्याला व्यवस्थितपणे सांगितलेलं असेल. पोरांनो खाली बसा. तारीख किती आहे? 13 जुलै महिन्यामध्ये मामा आपल्याला फॅन लावायची वेळ आली, घाम पुसायची वेळ आली. अशी वेळ तुम्ही त्याच्यापूर्वी कधी आली होती का? इथं आता सरपंच साहेबांची वडील 88 वर्ष वय आहे, त्यांच्या पुढची मागची पण खूप सारी मंडळी इथं आहेत आणि आमच्यासारखी अलीकडच्या काळातली पण लोक आहेत. आम्ही तर कधी बघितलं नाही की कोकणामध्ये कळगावच्या पुढे अशा पद्धतीचा पाऊस जुलै महिन्यामध्ये पडलेला नाही. आणि वेळ काय आल्या तर हे सगळं ऋतुचक्र जे आहे, निसर्गाचं जे देणं आहे ते कुठेतरी बिघडलंय आणि म्हणूनच हे सगळं आपल्याला पहिल्या टप्प्यावरती जर आणायचं असेल तर त्याची सुरुवात शेतीपासून करणं आवश्यक आहे. इथं आता 3 वर्ष आम्ही ऐकतोय की होळीच्या सणाला सरपंच साहेब जंगलातली शिकार केल्याशिवाय सण साजरा केला जायचा नाही. आज जनावरं वाढलीत पण झाडं कमी झाली. एका बाजूने जंगल वाढायला लागले पण झाडांची संख्या जी आहे जशी पाहिजे निसर्गाला तशी दिसत नाही. ज्या मधाच्या गावाचा सरपंच साहेबांनी उल्लेख केला त्या मधाची आता संख्या वाढल्या. आज टनानं मध आपण तयार करायला लागलो, पण 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी जसा मध मिळत होता तसा मध आणि आताचा मध याच्यामध्ये जमीन आसमानाचा आता फरक निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्माण केलेलं आहे आणि म्हणून याच्यावरचा उतारा म्हणून शेतीचे वेगळे प्रयोग आहेत ज्याच्या माध्यमातून निसर्गाचा समतोल व्यवस्थित राहील. शेवटी निसर्गाचा समतोल आपण का ठेवायला लागलोय त्याच्यामध्ये पण आपला थोडासा स्वार्थ आहे. आपलं आयुष्य कमी व्हायला लागलंय, आपलं आजार पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. जिथं गावात 10 गावात कुठेतरी एखादा कॅन्सरचा पेशंट होता तो आता प्रत्येक गावागावामध्ये कॅन्सरचा शिरकाव व्हायला लागलाय. आणि ह्या सगळ्यांवरती उतारा जो आहे तर ते निसर्गाचं जे काही समतोल आहे ते राखणं आहे आणि त्याच्यासाठी एक नैसर्गिक शेती किंवा निसर्ग आधारित शेती किंवा पूर्वीची शेतीची पद्धत आहे त्याच्यावरचा खूप चांगला परिणाम आहे. आता अर्थातच सगळी लोक काय तात्काळ स्वतः सुरू करणार नाहीत. जसं आपण 10 वर्षापूर्वी गावात यायचं म्हटलं तर गाव सुरू झालंय हे सांगायला कुणाची गरज पडली नसायची. सगळ्या पाणंदी असतील तर पाणंदीने सगळ्यांचं स्वागत व्हायचं आणि त्याच्यासाठी मग शासनाने निर्णय काय घेतला की घरोघरी संडास झालं पाहिजे, संडास बांधलं पाहिजे, संडासचा वापर झाला पाहिजे. अर्थातच त्यावेळी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पहाटेच्या वेळेस जी लोक बाहेर संडासला जातील त्यांना पकडून आणून शिक्षा करण्याची वेळ देखील आपण त्याच्यामध्ये राहतो. मला सांगण्याचा उद्देश एकच आहे की नव्या काही गोष्टी करायला शासन सुरुवातीला मदत करतं. तशाच पद्धतीची मदत आज ड्रम वाटपच्या निमित्ताने आणि निविष्ठाच्या वाटपाच्या निमित्ताने आपण इथे शासनाच्या वतीने करत आहोत. पुढे जाऊन 5-6 वर्षानंतर जर तुम्हाला रेशनचं धान्य पाहिजे असेल, तुम्हाला बाकीच्या पैसे पाहिजे असतील, लाडक्या बहिणीचे पैसे पाहिजे असतील, श्रावण बाळची योजनेचे पैसे पाहिजे असतील तर सरकार कदाचित नियम करेल की तुम्ही शेती जी आहे तर ती निसर्गाच्या आधारितच केली पाहिजे आणि ती वेळ आपल्यावरती येऊ नये. म्हणूनच आज येथे जिल्हा स्तरावर तालुका स्तरावरून आलेली टीम तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहे. नांदेकर वहिनीने इथे सांगितलं की त्याच्यामध्ये पूर्वीची माणसं हट्टीकट्टी होती, 80-90 वय झालं तरी दात